सकाळची सुरुवात पहिल्यांदा माझी चहाने होते. चहाचं भांडं मी इथे गॅसवरती चढवलं आहे आणि माझ्यासाठी आता मी चहा करून घेणार. थोडंसं पाणी गरम करून घेते आणि त्यानंतर मग चहापत्ती, साखर वगैरे टाकून मस्त असा चहा करून घेते आणि तुम्हाला दाखवते. पण त्या अगोदरनं मी हा एवढा ग्लास गरम पाणी घेतलेलं. चहा पिल्याशिवाय रोजच्या दिवसाची सुरुवातच होत नाही, म्हणजे कामं करायला ऊर्जा मिळत नाही असं आहे. पण आता हे मला कमी करायचं आहे, कारण वजन कमी करणे हा माझ्या पुढे एकच म्हणजे कार्यक्रम आहे. तर तो मला चहा कमी केल्यानंतरच सुरुवात होणार आहे. तर बघा, हे एवढं मोठं मी वाटी भरून चहा घेतला आहे. आता वजन कसं कमी होईल हे सांगा मला तुम्ही. तरी पण मी साखर 1 चमचा घालून तो चहा केला आहे. हळूहळू मी साखर कमी करत आहे. खूप त्रास होतो आहे, कारण पहिला आठवडा तरी मला इतका त्रासाचा गेला ना. साखर कमी करणं म्हणजे अगदी साधी गोष्ट नाही आहे बरं का. कारण मी 6 चमचे साखर रोज चहामध्ये, सकाळच्या आणि संध्याकाळच्या चहामध्ये माझी 6 चमचे साखर पोटामध्ये जायची. आणि आता मी 1 चमचा म्हणजे चक्क मी 5 चमचे साखर कमी केली आहे. आणि त्याचा मला खरंच प्रचंड खूप त्रास होत आहे. कसा ते सांगते तुम्हाला. थोडंसं मळमळणे वगैरे, आणि सकाळी मला तो चहा मी आत्ता जो पिला ना, तर तो चहा पिल्यासारखंच वाटत नाही. गरम पाणी पिले की काय असं वाटतंय. आणि ती चहाची तलप जी असते ना, तर ती जात नाही. आता पाऊस भरपूर 2-3 दिवस होता. आत्ता थोडंसं पाऊस कमी झाला आहे आणि हे बाहेरचं सगळं ना थोडंसं मी पाणी टाकून व्यवस्थित असं वॉश करून घेतले. त्यानंतर मग आली झाडझटक करायचं टायमिंग. हे रोजचं नित्याचं काम आहे आणि हे काम झाल्याशिवाय घर पण आल्यासारखं वाटत नाही. आता हे सगळं आवरून घेते आणि त्यानंतर मग झाडू मारायचा. वरची कामं अगोदर सगळे आवरून घ्यायची, नीटनेटके सगळ्या गोष्टी ठेवायच्या, सगळ्या वस्तू जिथल्या तिथं ठेवायच्या, व्यवस्थित फर्निचर सगळं पुसून घ्यायचं आणि मग झाडू मारायचा. ही नित्याची सवय आहे आणि त्यामुळे वर कुठला पसारा असला ना की ते मन असं मरगळल्यासारखं वाटतं. आता इथं बघा, मी सगळं माझं वजन पण चेक करून बघत आहे बरं का. इथंच वेळ ठेवलं आहे वजन करायचं मशीन, त्यामुळे लगेचच मी वजन करून बघितलं आहे. आता 5-6 दिवस झाले केलंच नव्हतं, त्यामुळे म्हटलं चला बघूया. खूप काही फरक पडलेला नाही, अगदी 10 ग्रॅम इकडं तिकडं. आता हे काचेचं कपाट आहे, ते सुद्धा मी थोडंसं ना इथं यावरती फडकं मारून घेतलं. फर्निचरसुद्धा पुसून घेतलं. ही निर्माल्याची, जास्वंदीची काही फुलं ठेवलेत. अगदी 2-2 येतात रोज, पण निर्माल्य काढल्यानंतर ते मी सुकवायला एका ताटामध्ये ठेवले. रात्री इस्त्री केलेली तर ती तशीच ठेवलेली, ते सुद्धा सगळं व्यवस्थित ठेवलं. इथलं सुद्धा पुसून घ्यायचं, आवरायचं आणि मग झाडून घ्यायचं. ही रोजची नित्याची कामं केली की मग कसं घर असं फ्रेश वाटतं आणि हसल्यासारखं वाटतं. आणि ही बघा माझी आहेत ही मनी प्लांटची झाडं, कुंड्या किती सुरेख आलेत ना. आणि आता हे मी काय करत आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल ना, तर पुढचा व्लॉग तुम्हाला मोठा व्लॉग ह्या व्हिडिओचा येणार आहे. यासाठी ही मी शेवग्याची पानं घेतलीत काढून.